सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आपण कोंडाघाट बाजारपेठेपासून. कारण पण तसंच आहे, शेतीसाठी सुरुवात करतोय आणि त्यासाठी आता पेट्रोल लागेल. पूर्वी ढोरांका गवत लागायचं, आता पॉवर टेलरला पेट्रोल लागतं. तर पेट्रोल घेऊया, त्यानंतर राजवीरचं दूध घ्यायचं आणि ते घरी द्यायचं. ही एक जबाबदारी असंच ना, सो ती पार पाडूया. आणि त्यानंतर मग श्वेताने आई पप्पांसाठी शिरा केलाय, तो घेऊन हरकुळ्यात जाऊ. आणि आजपासून आपण तरवा काढायला सुरुवात करतोय. सो सगळ्यांनी आशीर्वाद असू दे सगळ्यांचे की या वर्षीची शेतीसुद्धा छान होऊ दे. चला, गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. तर हे आहे 500 रुपयाचं पेट्रोल, अर्धा कॅन पण नाही गावात. आणि आता परत गाडीत भरू गोया. वाटतंय आपणाक, पण दिवसाचा खर्च लय असता बाबा बाबा बाबा, काही विचारू नको. थैलो थैलो थैलो, ह्या करा त्या करा, यातच सगळे पैसे जातात. काही ठेवू का पुढे ठेवतो, सांडलो तर आणि वाहतात. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. फायनली शेतात चाललोय. बरेच जण विचार होते, अरे शेतात का नाही शेतात का नाही. राजवीर पण आहे, लहान आहे, तिचं काम आहे स्वतःचं, त्या सगळ्यात अडकून पडायला झालंय. पण ठीक आहे, होईल सगळं नीट लवकर, ही स्वामींकडे प्रार्थना. आणि घरातनं बाहेर नाही पडलंय तोपर्यंत 1014 रुपये खर्च झाले. 500 पेट्रोलचे, 500 CNGचे, आणि मॉप काय काय असता भुतूर शेतीचा. काल 1600चा खत, अजून कामाक येणारे बायका, त्यांच्या जेवणा खावण्याचं सगळं खर्च, मग नंडणीत कायनू मायनू लागतला तेव्हा खत, त्यानंतर भात कापणीत परत माणसा. शेती वाटते छान, किंवा म्हणजे ती करायलाच पाहिजे ना असं नाही, पण शेतीच्या मागचा खर्च कोणाक कधी दिसलो नाही म्हणून सांगले, बाकी काय नाही. तर आता आपण जातोय. आई पप्पा तरव्यात असतील कदाचित. आज तरवा काढायचा प्लॅन ठरलाय. उद्या तो तरवा काढलेला लावणार. बायका बघत होतो, पण त्यांनी त्यांच्यानी पण स्टार्ट केले नाही शेती, त्यांची घरची. सो त्यांना जातले आणि 4-5 दिवस. तर तोपर्यंत आपणाक जमत तसा सुरुवात तर करू होईल, कारण एकटो माणूस फक्त सुरुवात तर करू शकता. आता इस्त्रीचे कपडे देऊन झाले, पेट्रोल भरून झाला. आता राजवीरचा दूध घेत आहे, ते का घरात देत आहे, आणि मग आपण जाऊया हरकुळ्यात. हे एक वाक्य ज्याच्यावर माझं संपूर्ण आयुष्य चाललंय, येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर बारीक बारीक रिमझिम पाऊस सुरू आहे. आलो तर पप्पा इथे नारायण काकाच्या शेतात होते. अर्धा कोपरा चिखल करून झालेला, पण गेअर पडत नव्हता. मग तेवढा गेअर रिपेअर केला आणि उरलेला अर्धा कोपरा मी चिखल केलं. आणि आता आपला हा पॉवर टेलर इथे पार्क केला आहे. काकी एकटीच लावते बिचारी, एवढा मोठा कोपरा लावायचा आहे तिला. आणि हे आपलं शेत सोडून यांना मदत करायला आले, का तर तिचा एकच कोपरा राहिलेला. बोलले उद्या गुरुवार आहे, उद्या स्टार्ट करूया. म्हटलं ठीक आहे. ही समोर आमची गावची सार्वजनिक विहीर, बाजूक धोधो वाहता ती नदी, मगे दाखवेन. आणि काय करूया, हिला थोडं मदत करूया. चलो, काकीला मदत करायची आहे तरवा लावायला. त्याच्या आधी जरा गाडीत रेनकोट आहे 100वाला पोंचो, तो घेऊन येतो. हां, आणि हे चप्पल पण बाद आहे, म्हणजे हा तसा चांगला, पण पावसाळी उपयोगाचा नाही. काय एक काम आता माका. तर आपण त्या बाजूला लावणी करायला गेलेलो. हा समोर आपल्या काकाच्या घराचा व्ह्यू आहे, ज्यांची आपण लावणी करत होतो, म्हणजे चिखल करून दिलेला. आणि नजारा बघत आहे घरासमोर. आणि तिथेच संदीपचा भाऊ पण शेती करतोय, त्याने ट्रॅक्टर धरलाय. अवतार बघा. काकी म्हणाली चल न्यारी करूया. आता काकीकडे भाकरी आणि भाजी खातो, आणि उरलेला तरवा लावून झाला की पॅकअप करतो. बऱ्याच टायमानंतर पहिलो दिवस, मजा येईल. मांड्या भरल्यात मस्त. उद्यापासून आपला तरवा काढणार आहे. मे बी मग आजचा ब्लॉग आज नाही संपवता, उद्या पण कंटिन्यू होईल. आणि मग उद्या रात्री मला श्वेताला घेऊन मुंबईला जायला लागेल तिच्या ऑफिससाठी. सो ते 4 दिवस बुडतील. त्यानंतर आपल्याला बायका भेटली. नेरीमध्ये वालीची आणि बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकरी, आणि समोर आहे निसर्ग. चला नेरी करू केव्हा. काय खायला तू काय वाप्यात वाप्यात बघ तरी अंगाचं चिकल. आवाज बाबू तकडे गेली असत आजची नाही गेली. तेलो काढतात या बघ व्हाळात पाणी झाला. हो पंडगो लावता का झालो हा झालो झालो मग तरी झालो तू हो
कधी पण काढता. पाणी कधी झाला? 5 दिवस झाले, 5 दिवस. 4-5 दिवस झाले. मग आमची पाणी, आमच्याकडे पाणी काय हा भावे पाणी नाही आहे. झाला. बारीक बारीक आहे, बारीक बारीक. नदी पाणी झाला. झाला. काढूक लाव. होय तुम्ही देशान काढती. होय तुम्ही काढता सर, लावता. काढता. आज काढता. माणसं आहेत का? नो माणसा देर तुम्ही इज. काय येस वी आर ह्युमन बिंग पीपल्स. आई टाकलं सगळी काय देत नाही. इतक्या काय दिवस काय इतक्या महिने गावता माका देणार तुका देत कोण देत. तर काकीचा हा संपूर्ण कोपरा लावून झाला फायनली. किती तास लागले आपणाक? 2 तासात आम्ही दोघांनी, म्हणजे 3च जास्त लावल्यात. मी काय जमत तशी थोडी थोडी मदत केलंय. चल काकी, भाकरीसाठी थँक्यू. येतंय पहिले किती चप्पल. तर नदीत जाऊया, अंग धुऊया. आईने खेकड्याचं कालवण केलंय. या बाजून नको जाऊया, आहे ना जाऊया. तर मंडळी नदीत पाणी बघू शकतास. पूर्वी आमची आई पप्पा हय पावसाळ्यात पण कपडे धुवून घ्यायचे. ऐकता आमचं लय आवड नदीवर कपडे धुवूची. आणि आता माका अंग धुवचा, पण पाणी मोठा. हय धुवू पटकन धावलंय तर तसा कोण बरा म्हणणारा नाही. हा ठीक आहे, बरेच बसान धुते पटकन. चलो, बऱ्याच जणांची लावणी तशी झालेली आहे, तरी 50% लोक बाकी आहेत आमच्यासारखी. आणि आता छान हातपाय धुवून झालेत. समोर निसर्ग बघा, डोंगरात झरे लागलेत. डोंगरात जाऊचं योग कधी येतं माहित नाही, पण ह्या मोकळा झाल्याशिवाय नाही. आणि हा मोकळा होऊक आठवड्याच्या वर वया. तर नारळाच्या झाडावर मोठे मोठे हॉर्नबिल आलेत, पण ह्या साईडने दिसत नाहीत, गच्च आहे सगळं. पण आवाज येईल बघा. होयतो बघा दिसलो. वैत्या मुळात गेलो. खय होयतो बघा. कसला मोठा आहे. आणि जास्त करून हे उंच झाडांवरच थांबतात शक्यतो. घरटी यांची मोठ्या झाडांवरच असतात, जसं की नारळाचं झाड वगैरे, त्याच्यावर बसायला यांना आवडतं. आता उडेल. चले उड. 1 2 साडे माडे 3. उड म्हटलं, उडी नाही. काय राबतं एवढी चोच मारल्याने एखाद्या तर. अरे 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 अरे, ओके. तर हा हॉर्नबिल कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे आहे का फक्त गरुडच म्हणतात. काय रे गेलो असा. चल बाय, येऊ नको सगळं उडी मारून होय अशी. काय ती पोज दिली ना. तर आता जेवलो, कुर्लेचा कालन केल्यानं माझ्या आयुष्याने छान झाला. तर पप्पा आणि मी आप्पाजी आईच्या वापरत आलो. म्हणजे ती हसरी आजी आहे, तिची सुनबाई, हे तिचे कोपरे आहेत. त्यांचा तरव आहे. सकाळपासून तिने एवढा काढला. आणि आता पाऊस गेलो. त्यामुळे आता पाणी नाही वापरत तर चिखल कसा होणार ना. बंद केला पाऊस येता म्हणून. अगे फुगून ठेवून आहे ना वावत घातला असंच तरी चालला असता. फुगून ठेवून आहे ना वावत घालू काय होता. एका इरली म्हणतात, इरली. आता किती जणांका इरला माहीत नाही, पण आत्ता सगळी लोक खोळ वापरतात, पण जुनी लोक ही इरली वापरायची. आणि हे असं डोक्यावर घेतात. आणि एवढा वजा घेऊन पूर्वीच्या बायका तरव काढीत, ही अजून काढता. हो बरं. तर आता वरच्या कोपऱ्यात पाणी आहे, पण स्लोप त्या बाजू का, त्यामुळे पाणी त्या साईडला गिरवला. आता पत्तर काढून बघतात या बांधातून पाणी येतं काय.
पाणी हवंयच, नाही तर पाऊस तरी होतो. तेवढ्या पुरता मोठा येईल. हा आता मोठा येईल. इला तर ते आता पाणी लावत आहेत. तोपर्यंत ह्या बाजूला हे बघा पाणी आहे. तर आता हा एवढा वरा मी इथपर्यंत असं फिरून घेतो. तोपर्यंत ही जी बाजू सुकी दिसते तर ते पाणी हळूहळू पोचेल. असे होप्स आहेत, लागलं तर पाहिजे, नाही तर काय उपसून घालूचं लागत. व्हायता वर घेऊन उपसा असला पण केलेला हा आम्ही. चल बेबी, गणपती बाप्पा. अरे तर न नांगरलेला आणि नांगरलेला फरक समजेल तुम्हाला बघूनच. एवढा फिरून घेतला. हां, त्याचे दात ना जरा वेगळे आयटम आहे, काहीतरी जास्त जोर लावायला लागतोय. तर त्याच्याबरोबर एक सेटिंग मिळाली आहे. अजून 2 दात आहेत ड्रमसारखे. तर पप्पा आता ते आणायला गेलेत. बोलले आपण ते लावून बघूया, काही हलकं वाटतंय का. म्हटलं चला हे पण करून बघूया. पाऊस नसलो का लय गरम होता. तर आप्पाच्या आईचा हा तरवा वाडा कोलमचा आहे. आणि आता ह्या शेतात आपण हा तरवा काढून इथे 3-3, 2-2 म्हणजे जे काय जसं रोपांची काडी असेल तसं 4 काड्या पण लावतात कधी कधी. आणि आता ह्या पाणी जोपर्यंत सगळं पोचत नाही तोपर्यंत हे पॉवर टेलर फिरून उपयोग नाही. आता आमचे पप्पा गेलेत ते दात घेऊन. आता ह्यो एक प्रयोग करून सांगते तुमका नक्की विषय कसो असता. हा अरे खुश झाले. जड जातोय का. पहिल्यावर आहे पहिला आहे. दुसरा टाका, दुसरा गेअर टाका, दुसरा गेअर. या मी धरल्याशिवाय कळणार नाही. हे उगाच खुश होत आहेत. द्या बघू जरा तो कशा. तर हे गोलवाले दात यावर्षी ज्यांनी पॉवर टिलर घेतलेत कदाचित त्यांना भेटले असतील. हां हो, ते म्हणतात मोठा बाबा 15 मिनिटात होईल आता. कारण काय ताकदच लागत नाही बघा. फक्त चिखलाची दात लावली असते ना तर ते घुसत जात होता, उडत होता. आता ते सपोर्टर लावलेत आणि तो पण चिखलातच काम करतोय. आणि सगळ्या लोड ती 2 चाकं घेत आहेत. त्यामुळे आता हे काय ऐकत नाही. आता दुडून झालो. आता या उभ्या आपण नांगरला ते का दूड म्हणतात. आता आडव्या असं नांगरत येणार ते का चिखल म्हणतात. ॲक्च्युली 3दा करायची पहिले ढोरा असताना. दूड, तास आणि चिखल. मग अशी त्या काकीचं लावलं. ती काकी बघा तिकडे बांधावर. मस्तच आहेत हे दात, 1 नंबर काम.
तर समोर एक पिंडीसारखं बघताय, हे वाघबिळचं डोंगर आहे, याला वाघबिळ म्हणतात. इथे वाघाचं बिळ आहे आणि इथे आम्ही गेलोय. इथे आम्ही चिकन तंदुरी केलेली, म्हणजे चुलीवर मस्त चिकन मॅरिनेट करून भाजलेलं आणि एक नंबर झालेलं. खूप जुन्या आठवणी आहेत या डोंगरात पण. आणि ह्या सगळ्या डोंगरात तर आम्ही काय दिवसा कुर्ल्यांका जायचो, ते दिवसच सारे वेगळे होते. असो, येईल तो दिवस आपला म्हणायचा आणि रोज भिडायचा. आता एवढा झाला का घरात जातलं आहे आणि उद्या आपल्या तरव्यात तुम्ही सगळ्यांनी यावं. ॲग्रो टुरिझम पण चाललं असतं, पण इथे राहण्याची वगैरे काही सोय नाही, त्यामुळे नको. पाहुणे येले तर कशी सगळी व्यवस्था होऊ पाहिजे, त्यांना पण बरा वाटा गं आहे ना जाताना. तर थोडा पप्पांना एवढं चिखल करून देऊया आणि मग ह्यांना तर काय मजा झाली, ये पळतील बघ कशी आता. तर आता आमची आई आली आपाशाईला मदत करायला वाप्यात, आणि खोळ इसारली आता चांगली गाऊन खराब करणारी. तर आपाची एकटीच होती, आईला तिची दया आली, बोलते नको मी जाते मत्तीला. कर कर. आता आपलं पॉवर टिलर आपण बाहेर नेऊन ठेवलं आहे, तो आता चाललो आहे आपल्या वाड्याकडे घेऊन, पप्पांनी मी. त्यानंतर फायनली परत एकदा आंघोळ करणार नदीत आणि मी आता घर गाठणार. घरात जाऊ पोया, जिल्ह्याची आठवण येतात. आणि उद्यापासून आपलं शेत. असं आमचं वाड्याकडचं शेत. ती फाळी अजून उकळायची बाकी आहे. बाकी हे सगळं दादा आणि पप्पा उकळून दोघांनी घेऊन ठेवलेलं. तर बाजूच्या काकीने म्हणजे सायलीच्या आईने तिच्या शेतासाठी ते आपल्या वाप्यातनं पाणी घेतलं. असंच आहे, एकमेकांच्या वाप्यातनं पाणी घ्यायची गरज सगळ्यांकाच लागतं, आमकाच नाही सगळ्यांकाच. तर आता पप्पांनी आमचे मेरे बघा कशा साफ केल्यात. ही मेर घातल्याने या, म्हणजे अजिबात रानखाई दिसत नाही. आता काय करूया, असं ना होयच राहून दे. कोण वार आज? बुधवार. दादा हल्ली लक्ष नाही तुझा, पातळ झाला जा पण पुरा सुकल शाप. काय करणार दादा? हो थेट आलो, म्हटलं ज्याचं वस्तू आहे ती द्यायला पाहिजे ना, नाही तर परत पानं बिनं देऊचाच नाही रागान.